ती म्हणजे काँग्रेस आणि सपा मिळून सेक्युलर फ्रंटची स्थापना भिवंडीमध्ये करण्यात आलेली आहे आणि सेक्युलर फ्रंटचाच महापौर भिवंडी महानगरपालिकेमध्ये होणार असा दावा बाळामामा म्हात्रे आणि रईस शेख यांनी केलाय। मात्र अद्याप नाव समोर आलेलं नाही। काँग्रेस आणि सपा यांनी मिळून भिवंडीमध्ये सेक्युलर फ्रंट स्थापन केलाय आणि या सेक्युलर फ्रंटचा महापौर भिवंडी महानगरपालिकेत होणार असा दावा केलाय। एक प्रकारे भाजपला शह देण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि सपानं मिळून भिवंडीमध्ये केल्याचं दिसतंय आणि आज भिवंडीच्या महापौर पदासाठी निवडणूक होतीये। मात्र त्यासाठी मतदान आज होईल। मात्र यामध्ये काँग्रेस आणि सपानं मिळून सेक्युलर फ्रंटची स्थापना जी केलेली आहे त्यांचाच महापौर होईल। पहिल्यांदाच भाजपमध्ये उभी फूट पडली आहे आणि भाजपच्या नगरसेवकांनी थेट काँग्रेसला मदतीचा हात देण्याचं ठरवलं। त्यामुळे हा सगळा गोंधळ भिवंडी महानगरपालिकेमध्ये सध्या दिसतोय। भाजपकडनं नारायण चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली होती। मात्र त्यानंतर भाजपच्या शहराध्यक्षांकडनं महापौर पदासाठी स्नेहा पाटील यांच्या नावाचं पत्र देण्यात आलं। त्यामुळे नाराज झालेल्या नारायण चौधरींनी आपल्या समर्थकांसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तसंच भाजपचे नारायण चौधरी यांचे सगळे समर्थक एकत्रित येत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि तसा दावा देखील त्यांच्याकडनं केला जातोय। काँग्रेसचे 30 नगरसेवक आहेत साधारण आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक आहेत आणि भाजपच्या नारायण चौधरींचं त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक नगरसेवक जे आहेत या सगळ्यांच्या मदतीनं भिवंडीचं सत्ता सोपान गाठण्याचा प्रयत्न हा काँग्रेसचा आहे सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून। तर शिवसेना नेमकी कोणाच्या पाठीशी याचा मात्र सस्पेन्स आहे। भाजपकडनं दावा केला जातोय की शिवसेनेनं इथे फूट पाडली। त्यामुळे भिवंडीमध्ये कोणता पक्ष कुणाला पाठिंबा देणार, मतदानाच्या वेळी नेमकं काय घडणार याचीच आता उत्सुकता आहे। तयारी पूर्ण झालेली आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे आणि आता थोड्याच वेळात तिकडचा महापौर निवडला जाईल। भिवंडीमध्ये कोणता पक्ष कुणाला पाठिंबा देणार याचा मात्र काही थांग पत्ता आत्ता लागत नाहीये। मात्र भिवंडीमध्ये भाजपचे गटनेते संतोष शेट्टी यांच्याकडनं पक्षादेश जारी करण्यात आलेला आहे। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी महापौर पदासाठी स्नेहा पाटील यांना मतदान करण्याचे आदेश देण्यात आलेत। भिवंडीमध्ये भाजपचे गटनेते संतोष शेट्टी यांच्याकडनं भाजपच्या नगरसेवकांना पक्षादेश ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी पक्षादेश जारी केलेले आहेत। महापौर पदासाठी स्नेहा पाटील यांनाच मतदान करण्याचे आदेश भाजपकडनं तर महापौर पदासाठी सुहास नकाते यांना मतदान करण्यासाठीचे आदेश। भिवंडीमध्ये भाजपचे गटनेते एकतर आरोप करतायत शिवसेनेनं फोडाफोडी केली आहे आणि महापौर आणि उपमहापौर पदाच्या आता निवडणुकीसाठी भाजपकडनं पक्षादेश देण्यात आलेले आहेत। महापौर पदासाठी कुणाला मतदान करायचं, स्नेहा पाटील यांना, तर उपमहापौर पदासाठी सुहास नकाते यांना मतदान करण्यासाठीचे भाजपकडनं पक्षादेश।